नमस्कार कृषी सहाय्यक बंधू आणि भगिनींनो. आज या ठिकाणी मी आपणासमोर कृषी पर्यवेक्षक या परीक्षेसंबंधी पेपर क्रमांक 2 या विषयाचा स्ट्रॅटेजी कशी असावी, परीक्षेची स्ट्रॅटेजी कशी असावी आणि संदर्भ साहित्य कोणतं कोणतं वापरता येईल या संबंधी माहिती देण्यासाठी आपणासमोर उपस्थित झालेलो आहे. सर्वप्रथम अभिनंदन करतो जे कृषी सहाय्यक बंधू आणि भगिनी या परीक्षेसाठी पात्र झाले आहेत, त्यांचं सर्वात प्रथम अभिनंदन. त्याचबरोबर IBPS सारखी विश्वासार्ह आणि पारदर्शक यंत्रणा ही परीक्षा कंडक्ट करणार आहे, त्याच्यामुळं ती एक चांगली बाब आपल्यासाठी मानावी लागेल. लवकरात लवकर शासनामार्फत या परीक्षेची तारीख येईल असं आपण अपेक्षा करूया. पण अभ्यास आपल्याला आतापासूनच करावा लागणार आहे, कारण की वेळ कमी आहे. ऐन वेळेला ज्या वेळेला परीक्षेची तारीख येईल त्यावेळेला आपल्याला हे वाचू की ते वाचू अशा प्रकारे आपण कन्फ्यूज होऊन जाऊ. त्याच्यामुळे आत्तापासूनच आपल्याला व्यवस्थित आणि सिस्टमॅटिक पद्धतीने अभ्यास करावा लागणार आहे. त्याचं कारण असं की तुम्ही नोकरीला लागला त्याच्यानंतर आतापर्यंतचा काळ हा खूप मोठा आहे. या कालावधीमध्ये तुमचा सगळ्यांचाच अभ्यासाशी नातं हे बऱ्यापैकी तुटलेलं असेल आणि त्यामुळे पुन्हा ज्या वेळेला अभ्यास करायचा आहे तर कॉन्सन्ट्रेशन होत नाही किंवा वाचनात लक्ष लागत नाही किंवा पहिले जे वाचलेलं होतं ते आता काहीच आठवत नाही, अशा प्रकारचं वेगवेगळ्या गोष्टी होत असतात. त्याच्यामुळं तुमचा वेळ वाचावा, त्याचबरोबर कशा प्रकारे अभ्यास करावा यासंबंधी थोडंफार मला जे काही वाटतं तर ते मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी आज या ठिकाणी आहे. तर ज्या वेळेला आपल्याला गॅझेटमध्ये जे काही कृषी पर्यवेक्षक या विभागीय परीक्षेसंबंधी माहिती दिली आहे तर ते आपण सर्वात प्रथम बघूया. आपल्याला पेपर क्रमांक 2 जो आहे, पेपर क्रमांक 2 मध्ये आपल्याला 3 या ठिकाणी विषय आहेत. कार्यालयीन कामकाजाचे ज्ञान व पद्धती, त्यानंतर कृषी व संलग्न विभागातील योजना आणि तिसरा आहे आपत्ती व्यवस्थापन. यापैकी हे 2 जे विषय आहेत याला 50 आणि 40 अनुक्रमे एवढे 90 मार्काचं वेटेज या ठिकाणी दिलेलं आहे. हे 2 टॉपिक जे आहेत याला पूर्ण पेपरमध्ये सगळ्यात जास्त वेटेजचे हे 2 टॉपिक या ठिकाणी राहणार आहेत. त्याच्यामुळं अभ्यास करताना आपल्याला ऑब्विसली या 2 टॉपिकवर जास्त भर त्या ठिकाणी द्यावा लागणार आहे. त्यानंतरचा तिसरा टॉपिक आहे आपत्ती व्यवस्थापन, तो आहे 10 मार्कांना. ठीक आहे. आता आपण या पेपरमध्ये कोणकोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारले जातील तर त्या संबंधी माहिती बघूया. कार्यालयीन कामकाजाचे ज्ञान व पद्धती यामध्ये विचारले जाणार आहे महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम 1979 चा जो सेवा नियम आहे तर तो सेवा नियम आपल्याला त्याच्याबद्दल माहिती त्या ठिकाणी विचारणार आहे. त्यानंतर मुंबई वित्तीय नियम, वित्तीय अधिकार नियम पुस्तिका, त्यानंतर महाराष्ट्र कोषागार नियम आणि केंद्रीय माहितीचा अधिकार 2005 अधिनियम 22, कार्यालयीन कामकाज आणि पत्रलेखन ह्या सगळ्या टॉपिकला मिळून 50 मार्काचं त्या ठिकाणी वेटेज आपल्याला दिलेलं आहे. त्याच्यामुळे हे आपल्याला व्यवस्थितच या सगळ्यांचा अभ्यास करावा लागणार आहे. आता हे अभ्यास करताना बरेच तुमच्याकडे PDF त्या ठिकाणी असतील, ग्रुपला व्हॉट्सअप ग्रुप असतील किंवा अजूनही सोशल मीडियावर या प्रकारच्या PDF तुम्हाला अवेलेबल होतील, त्या प्रिंट करून घ्या. त्याचबरोबर जे मटेरियल तुम्हाला अवेलेबल नसेल तर मी एक पुस्तक त्या ठिकाणी बाजारात बघितलं होतं, दी ल पवार सरांचं, दी ल पवार. तर मोठं पुस्तक होतं पण यापैकी बऱ्याच टॉपिकला त्यात हात घातलेला होता. फक्त केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम 2005 हा टॉपिक त्यामध्ये सापडला नाही. तर ते एक पुस्तक तुम्ही वाचू शकतो. कार्यालयीन कामकाजाचे ज्ञान व पद्धती संबंधित हे पुस्तक आहे. Amazon वरही तुम्हाला ते पुस्तक भेटून जाईल. त्यानंतर केंद्रीय माहितीचा अधिकार व अधिनियम 2005, तर याचा अभ्यास कसा करावा तर यासाठी एक यशदा जी ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे आपल्या महाराष्ट्र शासनाची, तर ह्या यशदा संस्थेच्या एक माहिती पुस्तिका आहे माहिती अधिकार अधिनियम संबंधी, तर ती एक तुम्ही वाचू शकता. किंवा
राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेच्या सिलेबसमध्ये तसेच विविध सरळ सेवा भरतींच्या सिलेबसमध्ये हा सातत्याने विचारला जाणारा मुद्दा आहे. त्याच्यामुळं याचं एक व्यवस्थित चांगलं पुस्तक तुम्हाला बाजारात कुठेही मिळून जाईल. त्याच्यामुळं कोणतंही एक पुस्तक व्यवस्थित त्या ठिकाणी वाचा. अधिनियम वाचण्यापेक्षा त्याच्या संबंधी जे ऑब्जेक्टिव्ह टाईप पुस्तक आहेत तर ते वाचा असं वाटतं मला. कारण की त्याच्यामध्ये बरेचसे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न संबंधी जे क्वेश्चन आहेत तर तेही दिलेले असतात. त्याच्या आणि परीक्षेमध्ये कशा प्रकारे प्रश्न येऊ शकतात तर त्या संबंधी त्या ठिकाणी माहिती दिलेली असते. तर त्याच्यामुळे हे एक वाचा. त्यानंतर दुसरा या ठिकाणी आपला टॉपिक त्या ठिकाणी राहणार आहे महत्वाचा, तो म्हणजे कृषी व संलग्न विभागातील योजना. आता कृषी व संलग्न विभागातील योजना याच्या संबंधीचं जे संदर्भ साहित्य आहे तर ते कुठेही तुम्हाला एका ठिकाणी मिळणार नाही. कारण की या योजना बदलत राहतात, नव्या येत राहतात आणि अशा प्रकारचं कोणतंही एक व्यवस्थित पुस्तक आपल्याला एका ठिकाणी भेटणार नाही. तर त्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणून मटेरियल कलेक्ट करावं लागणार आहे आणि त्या पद्धतीने नंतर आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. ठीक आहे. तर याच्यासाठी आता काय काय आपल्याला वाचता येईल, तर आपलं जे शेतकरी मासिक आहे महाराष्ट्र शासनाचं, शेतकरी मासिक एक आपण वाचू शकतो. ह्याच्यामध्ये शेतकरी मासिक मध्ये योजनांचा जेवढा पार्ट आहे तेवढाच आपल्याला त्या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. दुसरं आहे योजना मासिक. योजनामध्ये कृषीच्या ज्या योजना आहेत त्याच आपल्याला व्यवस्थित करायच्या आहेत. बाकीच्या योजनांचा ओव्हरलुक करायचा आहे. कारण की कृषी व संलग्न विभागातील योजना त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्याच्यामुळं हॉर्टिकल्चर असेल, डेअरी असेल, या योजनांचाही आपण त्या ठिकाणी आपल्याला माहीत हव्यात. योजना मासिक. त्यानंतर कुरुक्षेत्र एक मासिक आहे. यामध्ये आपल्याला कृषी विभागाच्या ज्या योजना आहेत तर त्या योजनांची माहिती मिळेल. त्यानंतर आपल्याला जे इयरबुक असतं, वेगवेगळ्या प्रकाशनांचे इयरबुक बाजारात उपलब्ध असतात. तर त्या इयरबुक मध्ये कृषीचा जेवढा पार्ट आहे, इयरबुक मध्ये कृषीचा जेवढा पार्ट आहे त्या संबंधी योजनांची माहिती दिलेली असते. तर तीही आपण वाचू शकतो. किंवा शासनाच्या ज्या वेबसाईट आहेत, वेबसाईट्स, या वेबसाईट्स मध्येही आपल्याला बरीच योजनांची माहिती त्या ठिकाणी मिळणार आहे. ठीक आहे. त्यानंतर या सगळ्या योजनांचा एक ओव्हरलुक करण्यासाठी एक पुस्तक आहे, ते म्हणजे देसले सरांचं राज्यसेवे परीक्षा किंवा MPSC ची कोणतीही परीक्षा असेल ते इकॉनॉमिक्ससाठी हे पुस्तक वाचतात. देसले सरांचं तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षांच्या बुक स्टॉलवर हे पुस्तक, इकॉनॉमिक्सचं पुस्तक भेटून जाईल. ऍक्च्युली हे पुस्तक मोठं आहे. या पुस्तकामध्ये तुम्हाला कृषीचा जेवढा भाग आहे तोच वाचायचा आहे. त्याच्यात छान पद्धतीने योजनांची माहिती दिलेली आहे आणि ओव्हरलुक कोणत्या योजनेतून कोणती योजना आली, तिची उपयोजना कोणती आहे, तर या सर्वांची आपल्याला बऱ्यापैकी माहिती मिळून जाईल. ठीक आहे. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन. 10 मार्काचा जरी वेटेज असला या टॉपिकला तरी हक्काचे मार्क राहतील, प्रश्न सोपे येतील अशी अपेक्षा मी करतो. मला वाटतं की याच्यावर जे प्रश्न असतील ते सोपे येतील, पण तरी आपण दुर्लक्ष करता कामा नये. आपत्ती व्यवस्थापनासाठी ज्या वेळेला आपण संदर्भ साहित्य बघू त्यावेळेला आपल्याला 11वीचं पर्यावरणाचं जे पुस्तक आहे, 11वीचं पर्यावरणाचं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन हा टॉपिक आहे. तर तो टॉपिक एक आपण वाचू शकतो. दुसरं, याचा जो कायदा आहे, आपत्ती व्यवस्थापनाचा जो कायदा आहे 2005चा, तर कायदा आपल्याला ओव्हरलुक करावा लागेल. तो आपल्याला वाचून घ्यावा लागेल. कोणकोणत्या यंत्रणांमार्फत आपत्ती व्यवस्थापन केलं जातं तर त्या संबंधीची माहिती, त्याची बॉडी कशी असते, कोणती कोणती कार्य त्यांच्या मार्फत केली जातात, त्यांचं कार्यक्षेत्र किती असतं, ही सर्व माहिती या कायद्यामध्ये त्या ठिकाणी मेन्शन केलेली आहे. आता हा जो टॉपिक आहे याच्या संबंधी अजून एक पुस्तक आहे. पुस्तक ऍक्च्युली ते मोठं आहे बरंच. प्रशांत पब्लिकेशनचं पुस्तक आहे. प्रशांत पब्लिकेशनचं
चौधरी सर म्हणून आहेत, ते त्याचे लेखक आहेत. तर याच्यामध्ये आपले बऱ्यापैकी पूर, अवर्षण म्हणजेच दुष्काळ, त्याच्यानंतर भूकंप, सुनामी हे टॉपिक कव्हर होता. भूस्खलनचा त्या ठिकाणी टॉपिक मला दिसला नाही, पण हे बाकीचे टॉपिक त्या ठिकाणी कव्हर होतील. व्याख्या तुमच्या कव्हर होतील आणि त्यांच्या संबंधीची जी माहिती आहे, प्रकार, माहिती आणि प्रकार, तर तेही कव्हर होतील. तर त्या पुस्तकातले जे ठराविक मुद्दे आहेत तर ते आपण वाचू शकतो. अशा प्रकारे आपल्याला या एक्झाम संबंधी मटेरियल जे आहे ते एका ठिकाणी कुठंच मिळणार नाहीये, आपल्याला ते कलेक्ट करावं लागणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आपण ग्रुप डिस्कशन, त्याचबरोबर कलेक्टिव्ह अभ्यास त्या ठिकाणी मिळून आपल्या ऑफिसमधले जे बाकीचे पात्र कृषी सहाय्यक असतील तर त्यांच्यासोबत मिळून अभ्यास करावा. आणि मटेरियलही जे कलेक्ट करायचं आहे त्याला बराचसा वेळ जाणार आहे. तर तुम्ही 5, 6, 7, 8 जेवढे जण असतील त्यांनी मिळून जर केलं तर खूप वेळ वाचेल आणि इफेक्टिव्ह स्टडी होईल. तर त्यामुळे अशा पद्धतीने अभ्यास करावा, अशी अपेक्षा अभ्यास कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या परीक्षेसाठी शुभेच्छा देतो. या संबंधी नवीन नवीन जे काही अपडेट्स असतील कृषी पर्यवेक्षक परीक्षेसंबंधी, त्या संबंधी मी व्हिडिओ तयार करतच राहील. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.